ज्या विद्यार्थ्यांना 2025-26 मध्ये MBA करायचं असेल त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट जी लिस्ट आहे CET कडून देण्यात आलेली आहे, तर संपूर्ण डॉक्युमेंट रेडी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये कोणतीही अडचण जाणार नाही। तर बघू शकता MBA ॲडमिशन 2025 आणि संपूर्ण डॉक्युमेंट्स हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असणार आहे MBA करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। तर बघू शकता की कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्हाला। तर सर्वप्रथम लागणार आहे तुम्हाला MBA CETचा रिझल्ट जो येत्या काही दिवसांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यांचा जे स्कोर कार्ड आहे हे सुद्धा तुम्हाला CETच्या साईटवर मिळून जाणार। त्यानंतर बघू शकता 10वीची मार्कशीट ही तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स यामध्ये जे डॉक्युमेंट्स सांगण्यात येत आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे, हार्ड कॉपी सुद्धा। त्यानंतर बघू शकता 12वी मार्कशीट म्हणजे HSCची मार्कशीट, त्याचप्रमाणे तुम्हाला डिग्री मार्कशीट सुद्धा लागणार आहे। तर स्टार्टिंगला जे विद्यार्थी अपियरिंग असेल त्यांची डिग्रीची मार्कशीट आलेली नसेल कारण ते अपियरिंग असतात, लास्ट एक्झामची मार्कशीट मिळायची असते, तरी तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये फॉर्म फिल करू शकता। फक्त ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला जो रिझल्ट आहे तुमचा तो सबमिट करणं गरजेचं राहणार आहे। त्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागेल। यामध्ये ओपन आणि EWS स्टुडंटला कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि व्हॅलिडिटी हे डॉक्युमेंट्स लागत नाही। त्यानंतर नॉन क्रिमिलियर लागणार आहे आणि नॉन क्रिमिलियर एकदा संपूर्ण विद्यार्थ्यांनी चेक करा की तुमचे नॉन क्रिमिलियर एक्सपायर झालेले आहे का, कारण जर एक्सपायर असेल तुमचे नॉन क्रिमिलियर तर तुम्हाला वेळेवर अडचण जाऊ शकते। तर आता तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही नवीन नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढून घेऊ शकता। तर ओपन, EWS, SC आणि ST या 4 कास्ट सोडून बाकी सर्व कास्टला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा कंपल्सरी आहे आणि डोमेसाईल सर्टिफिकेट संपूर्ण विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे, ओपनसाठी आणि SC ST साठी सुद्धा। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बघू शकता इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे आणि हे अतिशय इम्पॉर्टंट आहे। जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही MBAला प्रवेश घेऊ शकत नाही, CET दिलेली असेल तरी सुद्धा। यामध्ये ओपन आणि EWS कास्ट सोडून तर बाकी संपूर्ण कास्टला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागते। जर तुमच्याकडे नसेल तर अजून सुद्धा वेळ आहे, अप्लाय करा आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढून घ्या। त्यानंतर लास्ट एज्युकेशन जेही तुम्ही केलेलं आहे त्यांच्याकडून तुम्हाला TC मिळाली असेल म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट, तर हे सुद्धा इम्पॉर्टंट डॉक्युमेंटमध्ये आहे आणि तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसला लागणार आहे। त्यानंतर बघू शकता रिझर्वेशन सर्टिफिकेट, तर रिझर्वेशन सर्टिफिकेट म्हणजे जर कोणता विद्यार्थी रिझर्वेशनमध्ये येत असेल जसं की हँडिकॅप असेल किंवा EX सर्व्हिसमॅन म्हणजे EX सर्व्हिसमॅन जर तुमचे फादर असेल तर तुम्ही त्याबद्दलचे जेही रिझर्वेशन सर्टिफिकेट आहे हे तुम्ही देऊ शकता। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागू शकते, तर तुम्ही काढून ठेवा। त्यानंतर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड। तर अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर MBA करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण डॉक्युमेंट्स हे आत्ताच रेडी करून ठेवा जेणेकरून ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण जाणार नाही। यामध्ये जे डॉक्युमेंट एक्सपायर होते ते आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तर एकदा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची एक्सपायरी डेट चेक करा, जर संपली असेल तर अप्लाय करा, नवीन नॉन क्रिमिलियर काढून ठेवा आणि MBA CET 2025-26चा रिझल्ट लागल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा आणि संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस MBAची कॅप राऊंड, रजिस्ट्रेशन प्रोसेस या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।